प्राचीन भारतातील कपिलवस्तू नावाच्या राज्यात राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांना एक सुंदर पुत्र जन्माला आला. त्या बालकाचं नाव होतं सिद्धार्थ. जन्मताच त्याच्या रूपात तेज, शांतता आणि करुणा दिसत होती. राजाने त्या मुलासाठी सर्व सुखसोयींची योजना केली होती. राजवाड्यात आनंद, खेळ, शिक्षण सगळं काही सिद्धार्थला मिळालं. पण तरीही त्याच्या मनात एक सततचा प्रश्न घुटमळत होता. तो म्हणजे जीवनाचं खरं सार काय? एक दिवस सिद्धार्थ राजवाड्याबाहेर फेरफटका मारायला गेला. तिथे त्याने 4 दृश्य पाहिली. एक म्हातारा, एक आजारी मनुष्य, एक मृतदेह आणि एक संन्यासी. या दृश्यांनी त्याचं मन हललं. जीवनात दुःख आहे, पण या दुःखातून मुक्तीचा मार्ग कोणता? हा प्रश्न सिद्धार्थच्या हृदयावर खोलवर रुजला. तेवढ्यात काळ सरला आणि सिद्धार्थचं लग्न यशोधरीशी झालं. त्यांच्या घरी राहुल नावाचा एक मुलगाही झाला. पण मनातली तळमळ कमी होईना. अखेरीस एका शांत रात्री कुटुंबावर प्रेम असूनही सत्याच्या शोधासाठी सिद्धार्थने राजवाडा सोडला. तो साधेसुध्या वस्त्रात निघाला आणि जंगलात कठोर तपश्चर्या करू लागला. वर्षानुवर्षे तप करूनही त्याला समाधान मिळालं नाही. मग त्याने मध्यम मार्ग स्वीकारला. न अत्याधिक कष्ट, न अत्याधिक सुख. एका शांत रात्री बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थच्या मनात प्रकाश फुलला. त्याला ज्ञान प्राप्त झालं. तो बुद्ध जागृत झाला. बुद्धांनी जगाला करुणा, मध्यम मार्ग, अहिंसा आणि समभाव यांचे संदेश दिले. त्यांनी शिकवलं, दुःख आहे, त्याचं कारण आहे. दुःखाचा अंत देखील आहे. त्या अंताकडे जाणारा मार्गही आहे. त्यांच्या शिकवणीमुळे असंख्यांच्या मनात शांतता रुजली. बुद्धाचं जीवन हे साक्ष होतं की सत्य, समज आणि करुणा आचरणात आणली तर जगात किती सुंदर बदल घडू शकतो. आजही त्यांच्या शिकवणीमुळे काळाच्या पलीकडे आपल्याला सांगतात, स्वतःला जाणणे म्हणजे जगाला जाणण्याची पहिली पायरी होय.